नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर राम कचरे. आपण चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय अभ्यासत होतो. यामध्ये आपण पहिलं चॅप्टर ज्याचं नाव संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख हे चॅप्टर आपण सुरू केलं होतं. तर आपण यामध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची प्रस्तावना बघितली, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची अर्थ, त्यानंतर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे दोन आधार बघितले. पहिला आधार वित्तीय निश्चितीचा निर्णय आणि दुसरं वित्त गुंतवणुकीचा निर्णय. त्यानंतर आपण बघितलं संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व. आपण हे महत्त्व 10 पॉईंटच्या आधारे चर्चा केली, बघितले 10 पॉईंट्स. त्यानंतर आज आपण सर्वात महत्त्वाच्या पॉईंटवरती चर्चा करणार आहोत की ज्याचं नाव आहे भांडवलाची आवश्यकता. तर मित्रांनो, भांडवल म्हणजे काय? तर व्यवसायासाठी लागणारी जी मालमत्ता आहे त्याला आपण म्हणतो भांडवल. तर या भांडवलाची आवश्यकता आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपण जाणून घेणं आवश्यक आहे की कोणत्याही व्यवसायाची कल्पना आपण भांडवलाशिवाय करू शकत नाही. कोणताही व्यावसायिक हा भांडवलाशिवाय उद्योग चालू शकत नाही. एखादा नवीन व्यावसायिक किंवा एखाद्या व्यक्तीला नवीन कंपनी सुरू करायची आहे, तर त्याला सर्वात पहिले आपल्याकडे किती प्रमाणात भांडवल आपण उभा करू शकतो, कोणकोणत्या मार्गाने आपण भांडवल गोळा करू शकतो, याचीसुद्धा त्याला गोळाबेरीज करावी लागते, याचीसुद्धा त्याला माहिती ठेवावी लागते. तर हे भांडवल म्हणजे नेमकं काय असतं? व्यवसायासाठी लागणारी जी काही मालमत्ता आहे तर त्याला आपण म्हणत असतो भांडवल. तर या भांडवलाची आवश्यकता काय? तर चला मित्रांनो, आपण याबद्दल आज चर्चा करूया. जेव्हा उद्योजक एखाद्या व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो, तेव्हा तो त्या कल्पनेच्या व्यावसायिक शक्यतांचा शोध घेऊ लागतो. जेव्हा उद्योजक एखाद्या व्यवसायाबद्दल कल्पना करतो की मी हा व्यवसाय करू शकतो किंवा तो व्यवसाय करू शकतो, तर त्याला कल्पना सुचली की मी हा व्यवसाय करू शकतो, तर त्यानंतर लगेच त्याला भांडवलाचा सुद्धा शोध घ्यावा लागतो. प्रकल्पाच्या व्यवहार्यतेविषयी समाधानकारक उत्तर मिळाल्यास तो प्रकल्प उभारण्यासाठी पावले उचलतो. पहिले खूप महत्त्वाचं पाऊल म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे व कोणत्या स्वरूपात आवश्यक आहे याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजनांचा मसुदा तयार करताना सद्यस्थिती तसेच भविष्यातील परिस्थितींचा विचार करावा लागतो. म्हणूनच भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरविताना उद्योजकाला स्थिर भांडवल व खेळते भांडवल याची आवश्यकता विचारात घ्यावी लागते. मित्रांनो, भांडवल हे व्यवसायासाठी महत्त्वाचं आहे. तर या भांडवलाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो स्थिर भांडवल, ज्याला इंग्रजीतून म्हणतात फिक्स कॅपिटल, आणि दुसरं आहे खेळते भांडवल, ज्याला इंग्रजीतून म्हणतात वर्किंग कॅपिटल. तर मित्रांनो, स्थिर भांडवल म्हणजे काय, म्हणजे फिक्स कॅपिटल म्हणजे काय, तर आपण आज याबद्दल चर्चा करणार आहोत. बघा, दीर्घ कालावधीसाठी वापरल्या जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला काय म्हणतात? स्थिर भांडवल म्हणतात. हे बघा, दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. हे बघा, आता एखादी कंपनी सुरू होणार आहे, त्याच्यासाठी लागते मशिनरी. ठीक आहे. तर मशिनरी खरेदी करण्यासाठी काय लागतो? पैसा. ठीक आहे. म्हणजे पैसा हे पण भांडवल आहे. आणि आपण हा पैसा कशावरती खरेदी करणार आहोत? या पैशाद्वारे आपण काय खरेदी करणार आहोत? मशिनरी. ठीक आहे. ही मशिनरी आपण व्यवसायासाठी काय, आता ही पण ही मशिनरी व्यवसायासाठी भांडवल आहे. ठीक आहे. तर हे भांडवल आपण मशिनरी आज घेतली उद्या विकणार आहोत का? नाही. तर आपण ही मशिनरी आपल्या व्यवसायासाठी दीर्घ कालावधीसाठी खरेदी केलेली आहे. ही मशिनरी आपण आपल्या व्यवसायासाठी दीर्घ कालावधीसाठी वापरणार आहोत. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघा, आपण एखादा व्यवसाय सुरू करणार आहोत, त्यासाठी आपण एखादी जमीन खरेदी केली. ठीक आहे. म्हणजे ज्या जागी आपण जमीन कशासाठी की आपण त्या ठिकाणी काय सुरू करणार आहोत? व्यवसाय सुरू करणार आहोत.
तर ही जमीन आज खरेदी केली उद्या विकणार आहोत का? नाही. आपण ही जमीन व्यवसायासाठी खरेदी केलेली आहे आणि या ठिकाणी आपण व्यवसाय सुरू करणार आहोत आणि हा व्यवसाय आपण दीर्घ कालावधीसाठी चालू ठेवणार आहोत. तर ती जमीन सुद्धा काय? भांडवल आहे. समजतंय? तर जमीन, मशिनरी हे काय मित्रांनो? दीर्घ कालावधीसाठी भांडवल येते, म्हणजे स्थिर भांडवल आहे. बघा, सरळ शब्दात मांडवायचे झाल्यास स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता, फिजिकल असेट्स म्हणजे स्थिर मालमत्ता होय. ही संपत्ती व्यवसायामध्ये जवळजवळ कायमस्वरूपी राहते. उदाहरणार्थ जमीन व इमारत, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. फर्निचर आणि फिक्चर, बघा व्यवसायासाठी फर्निचर लागत असतं. तर फर्निचर आपण दररोज व्यवसायासाठी खरेदी करणार आहोत का? नाही. एकदा खरेदी करणार आहोत आणि त्याचा उपयोग आपण व्यवसायासाठी दीर्घ कालावधीसाठी करणार आहोत. तसंच पुढे सांगितलं प्लांट अँड मशिनरी ही भांडवल गुंतवणुकीची उदाहरणे आहेत. म्हणजे आपल्याकडे असलेला पैसा, आपण ज्या मार्गाने पैसा उभा केला त्याची गुंतवणूक आपण कशात करणार आहोत? प्लांट अँड मशिनरी, फर्निचर किंवा लँड अँड बिल्डिंगमध्ये. तर नवीन कंपनीच्या स्थापनेवेळी अशा प्रकारच्या भांडवलाची काय असते? आवश्यकता असते. नवीन कंपनी स्थापन करण्यासाठी अशा प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे जमीन असेल, फर्निचर असेल, प्लांट अँड मशिनरी असेल, अशा प्रकारच्या भांडवलाची नवीन कंपनीसाठी, व्यवसायासाठी काय असते? आवश्यकता असते. चला पुढे. तथापि विद्यमान कंपन्यांना विस्तार व विकास कार्यक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठीही अशा भांडवलाची गरज भासते. तसेच साधन सामग्री बदलण्यासाठी सुद्धा भांडवलाची आवश्यकता असते. आता ज्या कंपन्या ऑलरेडी आहेत, ज्या चालत आहे चांगल्या प्रकारे, त्यांना अजून विकास करायचा आहे, त्यांना परत कंपनी मोठ्या प्रमाणात वाढवायची आहे किंवा जुन्या झालेल्या मशिनरी त्या बदलायच्या आहे, तर त्यासाठी सुद्धा काय असते? भांडवलाची आवश्यकता असते. फक्त नवीन कंपनीसाठी नाही भांडवलाची आवश्यकता, तर नवीन जुन्या कंपन्यांसाठी सुद्धा भांडवलाची आवश्यकता असते. बघा मित्रांनो, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेविषयी प्रारंभिक योजना कंपनी प्रवर्तक तयार करतात. यासाठी प्रथम त्याला कंपनीला आवश्यक असलेल्या स्थिर मालमत्तेची यादी तयार करावी लागते व त्यांच्या किमतीचा अंदाज घेतला जातो. जमिनीच्या किमती, इमारत बांधणीचे मूल्य, यंत्रसामुग्रीच्या किमती या संबंधित माहिती गोळा करतात. वेगवेगळ्या स्थिर मालमत्तेच्या किमतीची बेरीज केली जाते. परिणामस्वरूपी एकूण स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात येते. हे बघा मित्रांनो, कंपनीचे प्रवर्तक म्हणजे जे व्यवसायाचे प्रवर्तक ज्याला आपण म्हणतो, की जे लोक सुरुवातीला येऊन व्यवसाय किंवा कंपनी सुरू करतात त्याला काय म्हणतात आपण? कंपनीचे प्रवर्तक असे म्हणतो. तर मग हे सुरुवातीचे लोक काय करत असतात? कंपनी किंवा व्यवसायाबद्दल विचार करतात. तर आपल्याला किती प्रमाणात व्यवसायासाठी, कंपनीसाठी भांडवल लागणार आहे. तर ते काय करतात की समजा आता एखादा व्यवसाय त्यांना सुरू करायचा आहे, तर त्यासाठी लागणारी जमिनीची किंमत काय आहे, तर किंमत काढतात जमिनीची. त्यानंतर त्या जमिनीवर इमारत बांधावी लागेल, तर ती इमारत केवढी बांधायची, काय त्यासाठी लागणारा खर्च. त्यानंतर व्यवसाय चालवण्यासाठी लागणारं यंत्रसामुग्री, या सर्व यांची काय करतात? ते गोळाबेरीज करतात, त्यांच्या सर्वांची एक किंमत काढतात. तर त्यांना त्यानुसार लक्षात येतं की आपल्याला किती प्रमाणात स्थिर मालमत्तेची गरज आहे, म्हणजे स्थिर भांडवलाची गरज आहे, यावरून लक्षात येते. पुढे बघा, अलीकडच्या वर्षात स्थिर भांडवलाची गरज लक्षात घेऊन त्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. आता सर्वांना स्थिर भांडवलाचं महत्त्व समजले गेलेलं आहे आणि त्याला विशेष महत्त्व पण दिलं गेलेलं आहे. विशेषतः आधुनिक औद्योगिक प्रक्रियामुळे भांडवली साधन सामग्रीचा वाढता वापर यास कारणीभूत आहे. आता आधुनिक युग आहे, औद्योगिक युग आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज भासते. तर हे भांडवल बाजारातून स्थिर मालमत्ता खरेदीसाठी उद्योजक निधी मिळवितो. कॅपिटल मार्केटमधून कोणताही व्यावसायिक हा काय करत असतो? निधी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर यासाठी बघा, भाग ज्याला इंग्रजीतून शेअर्स म्हणतात,
कर्ज रोखे याला इंग्रजीतून डिबेंचर्स म्हणतात, बंधपत्रे म्हणजे याला बॉन्ड असे म्हणतात, यांची विक्री केली जाते किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले जाते. आता ही मालमत्ता गोळा करण्यासाठी, स्थिर भांडवल गोळा करण्यासाठी भागांची, कर्जरोख्यांची, बंधपत्रांची विक्री करून सुद्धा स्थिर भांडवलाची काय केली जाते, उभारणी केली जाते. तसेच बँकेकडनं कर्ज घेऊन सुद्धा व्यवसाय, कंपन्या हे सुद्धा भांडवलाची उभारणी करत असतात. तर मित्रांनो, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटकांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला पॉईंट दिलेला आहे बघा, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांमधला पहिला पॉईंट, व्यवसायाचे स्वरूप. बघा, उत्पादन, उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. परंतु खरेदी विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज नसते. हे बघा, एखाद्या उद्योगात प्रोडक्शन होत असेल तर त्या ठिकाणी स्थिर मालमत्तेची आवश्यकता जास्त असते. प्रोडक्शन म्हणजे काय, उत्पादन करत असेल एखादी कंपनी, एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असेल. समजा आता कोलगेट कंपनी आहे, तर त्या वस्तूचं, कोलगेटचं ते पेस्टचं काय करत असतात, प्रोडक्शन करत असतात. त्यानंतर निरमा कंपनी, तर त्या पावडरचं ते काय करत असतात, प्रोडक्शन करत असतात. तर यासाठी लागणारे मशिनरी असेल, मॅनपॉवर असेल, जागा असेल, यंत्रसामग्री असेल, यांच्या सर्वांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. ठीक आहे. परंतु खरेदी विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज नसते. आता किराणा दुकान आहे, समजा एखादा व्यवसाय, किराणा दुकान सुरू केलं तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करसाल, होलसेल व्यापाऱ्याकडनं खरेदी कराल आणि इकडे रिटेलर लोकांना किंवा कस्टमरला आपण काय करणार, ती वस्तू विकणार आहे. आपण कसल्याही प्रकारचं प्रोडक्शन करतो आहेत का, नाही. आपण फक्त खरेदी करतोय आणि लोकांना ते माल विकतोय. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज भासणार नाही. तर व्यवसायाच्या स्वरूपानुसार स्थिर भांडवलाची गरज भासत असते. जसा व्यवसाय त्या प्रमाणात भांडवल. व्यवसायाचं स्वरूप बदललं तर व्यवसायाचं भांडवल सुद्धा बदलत असतं. आता प्रोडक्शन, उत्पादन करत असेल तर त्यासाठी यंत्रसामग्री वगैरे वगैरे, आणि इकडे किराणा वगैरे तुम्हीच करत असाल व्यवसाय, तर त्यासाठी तुम्ही फक्त काय करताय, खरेदी आणि विक्री करताय. तर तुम्हाला यासाठी जास्त प्रमाणात भांडवल लागणार नाही. परंतु तुम्ही प्रोडक्शन वगैरे करत असाल तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे, मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता भासणार आहे. म्हणजे व्यवसायाच्या स्वरूपानुसार भांडवलाची आवश्यकता भासत असते. त्यानंतर व्यवसायाचं आकारमान, व्यवसायाची साईज ज्याला आपण म्हणतो, की जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी स्थापना केली जाते तेव्हा नैसर्गिकपणे अधिक भांडवलाची गरज असते. कारण या व्यवसायाचे बहुतेक सर्वच प्रक्रिया स्वयंचलित यंत्रे, उपकरणे यावर आधारित असतात. हे बघा, आता एखादा लार्ज स्केल बिझनेस तुम्ही सुरू केला, मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करताय, तुमचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला नॅचरली मोठ्या प्रमाणात काय लागणार आहे, भांडवल लागणार आहे. कारण की तुमच्या व्यवसायाचा आकारमान म्हणजे व्यवसायाची साईज ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला व्यवसायासाठी लागणारं भांडवल हे मोठ्या प्रमाणात लागणार आहे. तुमच्या व्यवसायाचं आकारमान अगर छोटं असेल तर आपल्याला भांडवलाची आवश्यकता सुद्धा कमी प्रमाणात लागेल. त्यानंतर व्यवसायाची व्याप्ती, तिसरा पॉईंट बघा, व्यवसायाची व्याप्ती. एखादी व्यावसायिक संस्था जेव्हा उत्पादन व वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन केली जाते तेव्हा अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. आता एखादी व्यावसायिक संस्था असेल जी मोठ्या प्रमाणात उत्पादन करत असेल आणि वितरण सुद्धा करत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा अधिक प्रमाणात भांडवलाची काय असते, आवश्यकता असते. त्यानंतर भाडेतत्वाचे प्रमाण म्हणजे लीज बेसिस. बघा, चौथा पॉईंट, भाडेतत्वाचे प्रमाण ज्याला इंग्रजीतून लीज बेसिस म्हणतात. जर उद्योजकाने भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला असेल तर व्यवसायात कमी प्रमाणात निधीची आवश्यकता भासते. जर व्यवसायासाठी लागणारी जागा,
व्यवसायानं विकत नाही घेतली, परंतु लीजवर घेतली, भाडेतत्वावर घेतली, तर व्यवसायासाठी लागणारं भांडवल हे कमी लागेल, पैसा कमी लागेल, कारण की आपण ते रेंटवर घेतलेले, विकत घेतलेले आहे का नाही, आपण त्या फक्त त्या जागेचा काय देणार आहोत, रेंट देणार आहोत. तर आपल्याला काय करणार, आपल्याला कमी प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यानंतर पुढचा 5वा पॉईंट जो महत्त्वाचा आहे, उपकराराची व्यवस्था. बघा, उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द करण्याचा विचार केला असेल, तर अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची गरज कमी भासते. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कंपनीमध्ये उत्पादन जर होत असेल तर उत्पादनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात. तर मित्रांनो, ही कंपनीनं जर ठरवलं की आपल्याला काही स्वरूपाच्या प्रक्रिया ह्या दुसऱ्याला द्यायच्या आहे किंवा दुसऱ्या कंपनीकडनं करून घ्यायच्या आहे, तर कंपनी तसा प्रकारे करत असते. कारण की यासाठी उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द करण्याचा विचार केला असेल, तर अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची गरज कमी भासते. म्हणजे आता मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की कंपनी असेल आणि ती एखाद्या वस्तूचं उत्पादन घेत असेल, परंतु त्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात, तर सर्वच प्रक्रिया आपल्याच कंपनीमध्ये न करता ते इतर कंपनींना सुद्धा त्याच्यावरती प्रक्रिया करायला लावणं, म्हणजे याला म्हणू आपण उपकराराची व्यवस्था. मग यामुळे काय होईल, तर सर्वच प्रक्रिया आपल्याकडे होत नसल्यामुळे आपल्याला भांडवलाची गरज कमी भासेल, आपल्याला किमान मालमत्तेची गरज असेल, कारण की पुढची प्रक्रिया ही काय होत असते, इतर कंपनींकडे होत असते. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा भांडवलाची आवश्यकता कमी भासते. तर 6वा पॉईंट बघा, जुन्या मालमत्तेचे संपादन. जुने यंत्रसंच किंवा जुनी साधनसामग्री कमी किमतीत उपलब्ध असेल तर स्थिर मालमत्तेची आवश्यकता असलेली गुंतवणूक किमान पातळीवर केली जाते. आता जुने यंत्र किंवा यंत्रसामग्री व्यवसायासाठी जर आपण खरेदी केली तर यासाठी आपल्याला काय लागेल, निधी कमी लागेल, किमान पातळीवर लागेल. त्यानंतर दिलेलं आहे बघा 7वा पॉईंट, सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. प्रादेशिक पातळीवर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार सवलतीच्या दरात जमीन, बांधकाम साहित्य देऊ करते. यंत्रसंच व यंत्रसामग्री हप्त्याच्या आधारावर उपलब्ध करून दिला जातात. अशा सुविधामुळे स्थिर मालमत्तेची आवश्यकता कमी भासते. आता बघा, व्यवसाय चालू करण्यासाठी सरकार नेहमीच प्रोत्साहन देत असतं. MIDC मध्ये जागा असेल, बांधकामावरती काही सबसिडी असेल, तर अशा प्रकारच्या उद्योगांना, व्यवसायांना चालना देण्यासाठी सरकार काय करत असतं, प्रयत्न करत असतं. तर अशा प्रकारचे प्रयत्न झाले, त्यामुळे व्यवसायाला लागणारं भांडवल म्हणजे मालमत्ता ही कमी प्रमाणात त्याची काय असते, आवश्यकता असते. त्यानंतर पुढचा पॉईंट सांगितलेला आहे आंतरराष्ट्रीय स्थिती. आंतरराष्ट्रीय स्थिती बघा, आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणाऱ्या मोठ्या संस्थांसाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ युद्धाची शक्यता असताना व पुढे यामुळे सामग्रीची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण होणार असेल तर कंपनी स्थिर मालमत्तेच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात निधी गुंतवण्याचा निर्णय घेते. भविष्यामध्ये जर युद्धाची शक्यता आहे, त्यामुळे लागणारी सामग्री यांचा तुटवडा भासू शकतो, तर त्यावेळेस कंपन्या काय करत असतात की मोठ्या प्रमाणात मालमत्तेच्या विस्तारासाठी निधी गुंतवण्याचा निर्णय घेत असतात. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा कल बघा, 9वा पॉईंट सांगितलेला आहे अर्थव्यवस्थेचा कल. कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल तर सर्व प्रकारच्या व्यावसायिक विस्तारासाठी हिरवा कंदील दाखवला जातो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर निधी स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा मिळायला मदत होते. हे बघा मित्रांनो, अर्थव्यवस्थेचा कल म्हणजे जर कंपनीला मोठ्या प्रमाणात भविष्यामध्ये नफा कमवू शकते, मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालू शकतो, तर त्या परिस्थितीमध्ये कंपनी काय करत असते, व्यवसाय मोठ्या प्रमाणाचा निधी स्थिर मालमत्तेमध्ये काय करत असते, गुंतवत असते.
त्यानंतर सांगितलेला आहे 10वा पॉईंट लोकसंख्येचा कल. बघा लोकसंख्येचा कल. लोकसंख्या उच्च दराने वाढत असताना काही उत्पादकांना व्यवसाय वाढीसाठी ही चांगली संधी आहे असे वाटते. हे बघा दिवसांदिवस लोकसंख्या वाढत आहे, तर लोकसंख्या वाढत असल्यामुळे लोकांच्या गरजासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर उत्पादकांना, व्यावसायिकांना, कंपनीवाल्यांना मोठ्या प्रमाणात संधी आहे असे वाटते. बघा जसं उदाहरणार्थ ॲटोमोबाईल उद्योग. आता लोकांची संख्या वाढल्यामुळे गाड्यांचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूचं उत्पादन वाढतं आहे, कारण की लोकसंख्या वाढते आहे, त्यामुळे लोकांच्या वस्तूंचं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं सुद्धा मागणी वाढते. त्यानंतर हे बघा तयार कपड्यांचा व्यवसाय, रेडीमेड कपडे, कारण की लोकसंख्या वाढल्यामुळे लोकांना कपडे लागणारच आहे. तर जे रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय आहे त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात काय असते, भांडवलाची गरज भासते. त्यानंतर 11वा पॉईंट आहे बघा ग्राहकांना प्राधान्य. वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तर मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ मोबाईल फोन उत्पादक तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते. आता या ठिकाणी त्यांनी मोबाईल फोन उत्पादक व तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते यांचं उदाहरण दिलेलं आहे. बघा आता लोकसंख्या वाढत चालल्यामुळे वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आहे. तर वस्तूंचं आता इथं मोबाईलचं उदाहरण दिल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात मोबाईल खरेदी करताय. आणि त्यानंतर मोबाईलचं नेटवर्क, आता नेटवर्क प्रोव्हाइड करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहे, जसं जिओ आहे, वोडाफोन आहे, एअरटेल आहे, आयडिया आहे. ठीक आहे, तर अशा वेगवेगळ्या मोबाईल नेटवर्क प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या आहे. तर यामध्ये मोठ्या प्रमाणात काय असते, भांडवलाची आवश्यकता असते. त्यानंतर स्पर्धात्मक घटक. बघा हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेचा निर्णय प्रक्रियेतील सर्वात मुख्य घटक आहे. प्रतिस्पर्धी व्यवसायापैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली तर त्याच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असणारे इतर व्यावसायिक त्याचे अनुकरण करण्यास उद्युक्त होतात. मित्रांनो, आता स्पर्धात्मक घटक म्हणजे आता बघा, आता आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. कोणतंही असेल क्षेत्र, कोणतंही असेल, कंपनी असेल, व्यवसाय असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आता एखादी कंपनी जर ॲटोमॅटिक मशीन वापरत असेल, ॲटोमॅटिक टेक्नॉलॉजी किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरत असेल तर इतर कंपन्यांना सुद्धा त्या मशिनरी वापराव्या लागतात, कारण की त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काय चालू असतं, कॉम्पिटिशन सुरू असतं, स्पर्धा सुरू असते. तर मग स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर त्या इतर कंपन्यांनी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा ॲटोमॅटिक टेक्नॉलॉजी जर वापरली असेल तर ती आपल्याला सुद्धा ॲडॉप्ट करावी लागते. आणि जर आपल्याला ॲडॉप्ट करायचं असेल तर आपल्याला सुद्धा भांडवलाची आवश्यकता असते. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण अभ्यासलं भांडवलाची आवश्यकता. त्यामध्ये स्थिर भांडवल म्हणजे फिक्स कॅपिटल, आणि त्यानंतर आपण बघितलं की स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक. नंबर 1 व्यवसायाचं स्वरूप, नंबर 2 व्यवसायाचे आकारमान, नंबर 3 व्यवसायाची व्याप्ती, नंबर 4 भाडेतत्वाचे प्रमाण ज्याला लीज बेसिस, नंबर 5 उपकराराची व्यवस्था, सब कॉन्ट्रॅक्ट. त्यानंतर 6वा पॉईंट आपण बघितला जुन्या मालमत्तेचे संपादन. 7वा पॉईंट बघितला सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. 8वा पॉईंट बघितला आपण आंतरराष्ट्रीय स्थिती. त्यानंतर 9वा पॉईंट बघितला अर्थव्यवस्थेचा कल, आणि 10वा बघितला लोकसंख्येचा कल. 11वा ग्राहक प्राधान्य, आणि 12वा सर्वात शेवटचा पॉईंट बघितला आपण स्पर्धात्मक घटक. ठीक आहे मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया.